राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गीतों का सफर हा कार्यक्रम बालगंधर्व रंगमंदिरामध्ये मोठ्या उत्साहाच्या वातावरणात नुकताच पार पडला। तर या प्रसंगी कलाकारांनी नॉन स्टॉप हिंदी आणि मराठी अशी 75 गाणी सादर केली। तुझे नाव ओठी, तुझे रूप ध्यानी, जीवाला तुझी आस लागली, जरी बाप साऱ्या जगाचा परितू आम्हाले करांची पवार साहेबांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। पुणे शहरातील सगळे मान्यवर संगीतकार या सगळ्यांचा एक 10 मंडळींचा सत्काराचं आयोजन आम्ही या ठिकाणी घेतलं। पवार साहेबांचे जे मित्र आहेत विठ्ठल शेठ मणियार, कर्नल संभाजी पाटील, कर्नल सुरेश पाटील, धनाजीराव जाधव यांच्या हस्ते या मान्यवरांच्या सत्काराचं आयोजन केलेलं आहे आणि पुणेकरांना रसिक प्रेक्षकांना एक वेगळा विरंगुळा मिळावा या दृष्टिकोनातून या कार्यक्रमाचं आयोजन मी असेल, अप्पा रेणुसे असतील, विशाल तांबे असतील, अभय मांढरे असतील, दत्ता सागरे या आम्ही सगळ्यांनी मिळून ही संकल्पना आमची सगळ्यांची आणि त्यातून या संकल्पनेतून या चांगल्या कार्यक्रमाचा जन्म झाला आहे असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही आणि नागरिकांना याचा आनंद निश्चितपणाने मिळत आहे। सगळे मान्यवर देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झाले, मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि हा कार्यक्रम समाजाच्या जीवनाला एक दिशा देणारा कार्यक्रम आहे असं म्हटलं तरी काही चुकी ठरणार। संगीताच्या माध्यमातून देखील मनुष्याला विरंगुळा मिळत असतो आणि तो आनंद देण्याचा प्रयत्न आम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून निश्चितपणे केलेला आहे। आता याच्यामध्ये आम्ही दुष्काळग्रस्त 75 विद्यार्थ्यांचा देखील आपण दत्तक म्हणून त्यांना घेणार आहोत। म्हणजे शरद पवारच्या मार्फत या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा देण्याचा प्रयत्न देखील आम्ही करणार आहोत आणि हे 75 विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये याच्याकरता देखील आमचा एक वेगळा प्रयत्न राहणार आहे आणि तो कार्यक्रम देखील आम्ही निश्चितपणे घेणार आहोत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शशिकांत शिंदे, खासदार वंदना चव्हाण, महापौर दत्तात्रय धनकवडे, स्थायी समिती अध्यक्षा अश्विनी कदम, माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे, नगरसेवक दीपक मानकर, नगरसेवक अप्पा रेणुसे, नगरसेवक विशाल तांबे, दत्ता सागरे, अभय मांढरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। तर या कार्यक्रमादरम्यान ज्येष्ठ संगीतकार प्रभाकर जोग, सुप्रसिद्ध संगीतकार अजय अतुल, शास्त्रीय गायक पंडित शौनक अभिषेकी, ज्येष्ठ व्हायोलिन वादक रमाकांत परांजपे, संगीत संयोजक विवेक परांजपे, शमाकांत परांजपे, मेलोडी मेकर्स ऑर्केस्ट्राचे जनक अशोक सराफ, सनई वादक प्रमोद गायकवाड, शांताबाई फेम्स गीतकार आणि संगीतकार संजय लोंढे, ज्येष्ठ हास्य कलाकार सदानंद चांदेकर या सर्व मान्यवरांना ज्येष्ठ नेते शशिकांत शिंदे, खासदार वंदना चव्हाण, महापौर दत्तात्रय धनकवडे, माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे, उद्योजक विठ्ठल मणियार, कर्नल सुरेश पाटील, कर्नल संभाजी पाटील, नगरसेवक दीपक मानकर, नगरसेवक अप्पा रेणुसे, नगरसेवक विशाल तांबे यांच्या हस्ते विशेष गौरवण्यात आले। स्मृतिचिन्ह मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते। तर यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शशिकांत शिंदे, महापौर दत्तात्रय धनकवडे तसेच कार्यक्रमाचे आयोजक आणि नगरसेवक दीपक मानकर यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या।
खऱ्या अर्थानं पवार साहेबांनी ज्या ज्या क्षेत्रामध्ये, मग सर्व क्षेत्रात, मग संधी क्षेत्र असेल, व्यापार क्षेत्र असेल, शेती, सर्व समाजकारण, या सर्व क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारचं उत्तुंग कार्य आजपर्यंत केलेलं आहे आणि त्यांचं आपण कृतज्ञता वर्ष यावर्षी साजरं करतोय. त्यांना एक दीर्घायुष्य लाभो अशा प्रकारच्या शुभेच्छा पुणेकरांच्या वतीनं, उपस्थित सर्वांच्या वतीनं त्यांना या ठिकाणी देतो. आणि एक चांगला कार्यक्रम दीपक भाऊ असतील, त्यांच्या सर्व सहकारी असतील आणि उपस्थित सर्वच जे ज्यांचा आपण सन्मान केला, सर्व संगीत क्षेत्रातील मान्यवर, या सर्वांनाच शुभेच्छा व्यक्त करतो. पुण्याचं आणि पवार साहेबांचं एक अतूट नातं आहे. देशाच्या आणि राज्याच्या राजकारणामध्ये ज्यावेळेला ओळख होते त्यावेळेला ही ओळख होत असताना पुण्याच्या आणि पवार साहेबांच्या नात्याची निश्चितपणाने ओळख पडते. आज महाराष्ट्राचं एक नेतृत्व ज्यांना 75 वर्ष होत आहे, त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पूर्ण राज्यभर कार्यक्रम केला जातो आहे. 10 तारखेला दिल्लीला, 12 तारखेला मुंबईला आणि नंतर 20 डिसेंबरला पुण्यामध्ये अख्ख्या महाराष्ट्राच्या असलेल्या मेळाव्याची तयारी करण्यात येत आहे. पुण्यामधल्या असलेल्या संबंधातून पुण्यामध्येच हा कार्यक्रम घेण्याचा आपण नियोजित केलेला आहे, ज्यामध्ये 75 वर्ष पूर्ण झालेल्या पवारसाहेबांचा नागरी सत्कार आणि तिथल्या संबंधित असलेल्या वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. बालगंधर्व रंगमंदिरात पार पडलेल्या कार्यक्रमात पुणे शहरातील कलाकारांनी विविध चित्रपटातील नॉन स्टॉप 75 गाणी सादर करून पुणेकर रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून टाकले. अजय अतुल यांनी माऊली या गाण्याचा तर संजय लोंढे यांना शांताबाई गाणे सादर करण्याचा आग्रह प्रेक्षकांनी केला. दोन्ही संगीतकारांनी टाळ्या शिट्ट्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामध्ये गीते सादर केली. शांताबाई के चलने की आवाज सुनी तुम लोगों ने. शांताबाई ऐसी बात है जिसके आते ही दिल की धड़कनें तेज हो जाती है, हवा रुक रुक के चलने लगती है, मौसम बदल जाता है और उसकी पायल तो ऐसी बजती है कि जैसे छम 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 छम. शांताबाई, 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 शांताबाई. छान लागत छान नगरी समान तीन कमान मारुती चक्रा